नमस्कार. दिनांक 9 एप्रिल. कथेचं शीर्षक आहे का रे माजलास काय. राजवाड्याच्या शाळेजवळ पूर्वी जवाहर नावाचा हत्ती बांधत असत. तो मस्तीला आल्याने दगड फेकून मारू लागला. त्यामुळे लोक तिकडे जाण्यास घाबरू लागले. अखेर त्यास मारावे असे राजाने ठरवले, परंतु महाराजांनी त्यास परावृत्त केले. ते निर्भयपणे त्या हत्ती समोर गेले व रागाने शिव्या देऊन त्यास म्हणाले, काय रे माजलास काय, पूर्वीचे विसरलास काय. तेव्हा त्या माजलेल्या हत्तीस पूर्वस्मृती झाली व त्याचा माज खाडकन उतरला. तो महाराजांना शरण आला. भ्रष्टाचार केवळ आर्थिकच नसतो, कायिक, वाचिक आणि मानसिक या पातळीवरही भ्रष्टाचार चालतो. पण कसलाही भ्रष्टाचार असला तरी त्याचे मूळ नैतिक अधःपतनातच असते. अशा अधःपतित व्यक्तीत पुढील जन्मात पशु योनीत जन्म घेतात. कर्मभोग संपेपर्यंत त्या योनीत खितपत पडतात. घट्ट व पक्क्या झालेल्या वासना हे भ्रष्टाचाराचे मूळ असल्याने त्यास अधःपतनास कारण होतात व ते जीव त्या योनीतही दुराचारच करतात. कोणत्याही दुराचाराचे निराकरण 3 प्रकारे होते. 1. ताबडतोब शिक्षा भोगून. 2. विलंबाने शिक्षा भोगून. आणि 3. जन्मांतरी मनुष्येतर योनीत जन्मास येऊन व त्यात खितपत पडून. तारुण्यातील मद कैफ आणणाराच असतो. त्यावर विवेकाचा अंकुश नसेल तर स्वैराचार, भ्रष्टाचार आणि दुराचाराची मालिकाच तयार होते आणि अधोधो गंगेय सारखी अधःपतनाची स्थिती येऊन पार रसातळाला जावे लागते. या लीलेतील जवाहर हत्ती पूर्वजन्मीचा उन्मत्त, स्वैराचारी, भ्रष्टाचारी आणि दुराचारी जीव होता. तरुणपणातील बुद्धिबळाच्या आणि अंगबळाच्या मस्तीने त्याने अनेकांना पिडले होते. त्यामुळेच तो आता हत्तीच्या जन्मास आला होता. तारुण्याचा मद चढताच त्याचे पूर्वजन्मातील परपिढीचे चाळे पुन्हा उफाळून आले. दुसऱ्यावर दगडफेक करण्याला त्याला आसुरी आनंद मिळत होता. मनुष्य असो वा पशुपक्षी असो, त्याला जायबंदी करणे हाच त्याचा चाळा होता. सारे नीती नियमांचे साखळदंड तोडण्यासाठी अंगबळाचा वापर तो करू लागला. त्याची मदमस्ती आटोक्याबाहेर जाते आहे असे दिसताच राजाने म्हणजे प्रारब्धाने त्यास ठार मारावे काय असे महाराजांना म्हणजे सद्गुरूंना विचारले. कारण प्रारब्धावर पर्यायाने सर्व जीवमात्रांवर नियंत्रण सद्गुरूंचे असते. त्यास नकार देऊन सद्गुरू महाराज स्वतः त्या भ्रष्ट जीवाकडे गेले. हत्तीचे म्हणजे त्या जीवाचे विनाशक व भयानक स्वरूप पाहून अनेकांनी त्याची दहशत घेतली व प्राणभयाने ते पळून गेले. सद्गुरूंसारखा पाठीराखा असताना यत्किंचित हत्तीचीच काय पण काळाचीही भीती बाळगण्याचे कारण नसते. एवढाही पोच कोणास नसतो. देहबुद्धी ही हीच. महाराजांनी या सर्वांकडे दुर्लक्ष करून त्या मदमस्त जीवास खडसावले व त्यास पूर्वस्मृती दिली. त्यासर्षी त्याच्या बुद्धीत प्रकाश पडला. त्याच्या कृतकर्मांचा पश्चाताप झाला व तो सद्गुरूंना शरण आला. महाराजांनाही त्यास क्षमा करून शांत केले. सद्गुरूंची कृपा ही कर्मक्षयाची निशाणी असते. धन्यवाद.